कुंकू भाग 3. कधी गावाची सीमाही न ओलांडणारी माधुरी आज कुंकवासाठी साता समुद्रपार जाण्यास निघाली होती. सासर व माहेरची मंडळी विमानतळावर तिला सोडण्यासाठी आली होती. एकटी कशी जाणार म्हणून लहान मामा तिच्याबरोबर अमेरिकेस जाण्यास निघाला होता. तिचा हा पहिलाच विमान प्रवास होता. विमानतळावरील भव्यता पाहून माधुरीचे डोळे दिपले होते. विमानाचा अवाढव्य आकार पाहून एवढी मोठी गोष्ट हवेत कशी उडू शकते याचे तिला आश्चर्य वाटत होते. दुरून त्या विमानाजवळ वावरणारी माणसं किड्या मुंग्यासारखी भासत होती. विमानाची वेळ झाली होती. माधुरी व मामा विमानाच्या दिशेने तर घरची मंडळी घराच्या दिशेने रवाना झाली. माधुरीचा पहिला विमान प्रवास असल्यामुळे विमानात बसल्यानंतर काळजात जरा धाकधूक होत होतं. विमानात बसताना काही सुंदर मुलींनी त्यांचे स्वागत केले होते. त्याच मुली आत्ता विमानात प्रवाशांना काहीतरी सूचना देत होत्या. माधुरी त्या मुलींना कौतुकाने पाहत होती. त्यांच्या हुशारीने भारावून जात होती. तेवढ्यात विमान हळूच हवेत तरंगत असल्याचे माधुरीला जाणवले. तसा तिच्या पोटात भीतीचा गोळा उठला. डोळे घट्ट मिटून तिने देवाच्या नावाचा जप सुरू केला. विमान हवेत स्थिरावल्यानंतरच विमान थांबले की काय असे तिला वाटून तिने हळूच डोळे उघडले. तिने बंद काचेच्या खिडकीतून बाहेर बघितले तर ती ढगाच्या दुनियेतून सैर करत असल्याचे तिला जाणवले. ज्या आभाळाकडे जमिनीवर उभे राहून तिने कितीदा कुतूहलाने निरखून पाहिलं होतं, आज ती त्या आकाशात पक्ष्याप्रमाणे झेप घेत विहार करत होती. जणू तिला स्वतःला पंख फुटल्यासारखे वाटत होते. तिचा हा कुतूहलाचा प्रवास कधी संपला हे तिच्याही लक्षात आले नाही. ती अमेरिकेच्या विमानतळावर पोचली होती. तिने आजवर सुहासला अनेकदा या पत्त्यावर पत्रे पाठवली होती. तो पत्ता तिला तोंडपाठ होता. विमानतळाबाहेर टॅक्सी उभ्या होत्या. तिला तोंडपाठ असलेला पत्ता माधुरीने पाठांतरासारखा टॅक्सी ड्रायव्हर समोर बोलून दाखवला. बाकी काही समजले नसले तरी तिने सांगितलेले ठिकाण त्या ड्रायव्हरला समजले होते. त्याने हातानेच टॅक्सीत बसण्याचा इशारा केला. मामा व माधुरी आपापल्या हातातील बॅग घेऊन टॅक्सीत बसले. आता सुहासची लवकरच भेट होणार या आनंदाने माधुरीला मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. त्या टॅक्सी ड्रायव्हरने सांगितलेल्या पत्त्यावर त्यांना आणून सोडले. तिथे छोटेसे टुमदार घर होते. पत्त्याच्या हिशोबाने तिथे सुहासचं घर होतं, म्हणजे भाड्याने घेतलेलं. पण दाराला कुलूप लावलेलं होतं. सकाळचे 10 वाजले होते. यावेळी सुहास ड्युटीवर होता. माधुरी येणार याची त्याला तीळ मात्र कल्पना नव्हती. त्यामुळे चावी नसल्यामुळे माधुरी व मामांना घराबाहेरच मुक्काम ठोकावा लागला होता. 2-3 दिवसानंतर माधुरी व मामा यांना उन्हात उभे बघून न राहून शेजारची एक वयस्कर पण सडपातळ पाश्चिमात्य वेशभूषा केलेली एक स्त्री त्यांच्याजवळ आली. ती मामांशी काहीतरी बोलत होती. माधुरी तिच्याकडे एकटक बघत होती. मामा हातातील बॅग घेऊन त्या स्त्रीच्या घराकडे जाण्यास निघाला व खून करून माधुरीसही येण्यास सांगितले. त्या स्त्रीने त्या दोघांना घरात येण्याची विनंती केली होती. ती सुहासला ओळखत होती. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.